बिबट्या आणि माणसावर होणारे हल्ले दिवसेंदिवस आता वाढू लागले आहेत। कालच एक पुणे जिल्ह्यामध्ये छोट्याशा गावामध्ये ताजी घटना या ठिकाणी समोर आली आहे। पुणे जिल्ह्यातील एक महिला या ठिकाणी घरामध्ये सकाळच्या सुमारास स्वयंपाक बनवत होती। सकाळी 10च्या सुमारास या ठिकाणी त्या महिलेने दरवाजा उघडाच ठेवला होता। यावेळी ही महिला घरामध्ये एकटीच होती आणि ही संधी साधून अचानक तिच्या घरामध्ये बिबट्या शिरला। तो तिच्यावर हल्ला करणारच होता, पण तेवढ्यात या महिलेने असं काय केलं ज्यामुळे संपूर्ण देशभरातून या महिलेचं आता कौतुक होताना दिसत आहे। काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्हिडिओ कॉल करून या महिलेचं कौतुक सुद्धा केल्याचं पाहायला मिळतंय। पुणे जिल्ह्यामध्ये एका छोट्याशा गावामध्ये घडलेली ही घटना संपूर्ण देशभरामध्ये आता व्हायरल झाल्या। एक साधी महिला, एक शेतकऱ्याची पत्नी होती, घरामध्ये एकटीच होती। त्यावेळी सकाळच्या सुमारास 10 वाजले होते। तिच्या घरात अचानक एक बिबट्या शिरला जो तिच्यावर हल्ला करणारच होता, पण ती अजिबात घाबरली नाही। तिने असं डोकं चालवलं की ज्यामुळे बिबट्याचा जागीच या ठिकाणी कार्यक्रम झाला। तिने अशी चमत्कारिक गोष्ट केली की जिच्यामुळे आता वन विभागाने या महिलेला आता कौतुक केले, महिलेला पुरस्कार देऊन टाकलाय। महिलेला 50 लाख रुपयांचं बक्षीस या ठिकाणी आता जाहीर करून टाकले। कदाचित तुम्हाला विश्वास बसत नसेल, परंतु पुणे जिल्ह्यातील एका छोट्याशा गावामध्ये आता या महिलेने धाडस करून दाखवले। बिबट्याला जागीच त्या ठिकाणी ठार केलं आहे। एक शेतकरी सर्वसाधारण कुटुंबातील महिला जिने असं डोकं या ठिकाणी चालवलं की संपूर्ण महिला वर्गातून देशभरातून आता या महिलेचं कौतुक केलं जातंय। एक महिला जी मोठ्या बिबट्यावर कशी काय बाहेर पडली। बिबट्या असा प्राणी असतो की जो मोठमोठ्या प्राण्यांची शिकार करतो, तुम्हाला पण माहित आहे, जो 10 माणसांना देखील अजिबात ऐकत नाही। ज्याला पकडायचं असेल तर पिंजरा लावावा लागतो, त्याला बेशुद्ध करून पकडावं लागतं, पण त्याला एक शेतकरी महिलेनं जाग्यावरच या ठिकाणी गार केल्याचं आता पाहायला मिळतंय। नेमकं कोणती युक्ती या ठिकाणी वापरल्या आणि कशा पद्धतीने डोकं चालवलंय तुम्ही नक्की या ठिकाणी पाहायचं आहे। कालच पुणे जिल्ह्यातील एक ताजी घटना या ठिकाणी आता समोर आली आहे। आता एक महिलेने आता बिबट्याला जागीच ठार केला आहे। या महिलेने असं काय डोकं चालवलं की ज्यामुळे बिबट्या देखील गार झालाय, ज्यामुळे संपूर्ण देशभरातून तिचं कौतुक होत आहे। या महिलेची आणि त्या बिबट्याची झुंज शेजाऱ्यांनी आपल्या डोळ्यांनी पाहिली। त्यांची मुलाखत घेतल्यानंतर त्यांनी धक्कादायक सत्य या ठिकाणी सांगितलं। त्या महिलेच्या मुलाखतीमध्ये तिने सर्व गोष्टी उघड केल्या आहेत। अशा काही धक्कादायक गोष्टी या ठिकाणी सांगितलेत ज्यामुळे संपूर्ण देशभरातून एक आश्चर्याचं वातावरण या ठिकाणी निर्माण झालंय। तसेच आता सर्वसामान्य माणसांना बिबट्या आता हल्ला जर करत असेल तर नेमका आपला बचाव कसा करायचा याबद्दल एक सोपी आयडिया देखील आता या ठिकाणी आता सांगून टाकल्या। वन विभाग आता याच्यावर नेमकं काय म्हणालाय, पोलीस नेमकं आता काय म्हणालेत, या महिलेने नेमकं असं काय केलं ज्यामुळे बिबट्या देखील तिच्यावर आता हातबल झाला, जाग्यावर या ठिकाणी ठाला। चला तर मग जाणून घेऊया आता या ठिकाणी सर्व रिपोर्ट पुणे जिल्ह्यातील एका छोट्याशा गावात या ठिकाणी घडलेली कालच आता ताजी घटना या ठिकाणी समोर आल्या। एक शेतकरी महिला जी घरामध्ये 10 वाजता सकाळी स्वयंपाक बनवत होती, तिने अक्षरशः बिबट्यावर विजय मिळवलाय। तिने असं डोकं चालवलंय की ज्यामुळे आता तिचा तर जीव वाचलायच, म्हणजे तिचा जीव वाचून आता प्रसंग सावधानाने आता गावातील हजारो लोकांचा जीव कसा वाचवायचा याची सोपी आयडिया देखील आता नवी या ठिकाणी आता मिळालेली आहे। मुळात गरीब स्वभावाची या ठिकाणी आता एक पत्नी होती आणि तिचा नवरा तुकाराम, दोघे आता घरामध्ये व्यवस्थित या ठिकाणी आनंदाने राहत होते आणि सगळ्यात महत्त्वाचं मोलमजुरी करून जगत होते। आता गावात नेहमी बिबट्याचा वावर असायचा, तुमच्या सुद्धा गावात बिबट्याने हैराण करून ठेवला असेल। आता या महिलेने असं काय केलं की ज्यामुळे आता या महिलेचा जीव पण वाचला आणि बिबट्याला जागीच ठार केला आहे, तुम्ही या ठिकाणी बघायचं आहे। पुणे जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये बिबट्याने अक्षरशः कहर करून टाकलाय। तशाच प्रकारे पुणे जिल्ह्यातील एक छोट्याशा गावामध्ये बिबट्या आता या गावात नेहमीच यायचा। गेले 6 महिन्यापासून त्यांच्या गावात बिबट्यांचा वावर या ठिकाणी वाढला होता। त्या ठिकाणी ऊसामध्ये, त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कपाशीमध्ये आता शेतामध्ये जायला लोक घाबरायची, पण या महिलेच्या घरामध्ये बिबट्या आल्यानंतर ती अजिबात घाबरली नाही। तिच्या घरात जेव्हा बिबट्या आला तेव्हा तिने असा प्रतिकार केला की ज्यामुळे संपूर्ण देशभरातून आता कौतुक या ठिकाणी होऊन जातलंय। 2 महिन्यापूर्वी त्या गावात अशाच प्रकारची एक घटना घडली होती, ज्यामुळे या महिलेला एक टेक्निक या ठिकाणी सापडले, एक आयडिया सुचली आहे। जर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तर तुम्हाला सुद्धा या टेक्निक, या आयडिया या ठिकाणी समजणार आहेत, जेणेकरून जर अचानक बिबट्या जर तुमच्या अंगावर आला तर नेमकं काय करायचंय, कशा पद्धतीने जाग्यावर या
बिबट्याला ठार करायचं आहे हेच तुम्हाला या ठिकाणी आता या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। या महिलेने आता टेक्निक त्या ठिकाणी सांगितल्या, ज्यामुळे या महिलेला ही टेक्निक आता आयडिया जी देशभरामध्ये व्हायरल होत आहे, तिने बिबट्याला गार तर केलं, कारण की 2 महिन्यापूर्वी तिने घडलेल्या घटनेतून एक धडा शिकला, तिला एक टेक्निक त्या ठिकाणी सापडले, त्याची कल्पना त्याची आयडिया तिला 2 महिन्यापूर्वीच आता घटनेतून या ठिकाणी समोर आल्या। 2 महिन्यापूर्वी या महिलेसोबत अशी एक घटना घडली होती, ज्यामुळे या बिबट्याला ती महिला जागीच या ठिकाणी गार करू शकली। महिला गरीब होती, जास्त शाळा शिकलेली नव्हती, पण ती अतिशय हुशार होती आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या गावात नेहमी बिबटे फिरायचे। तुमच्या सुद्धा गावात बिबटे फिरत असतील, जर तुमच्या समोर एकदम बिबट्या आला तर या ठिकाणी काय नेमकं करायचं आहे, सोपी ट्रिक या ठिकाणी या महिलेने काय वापरल्या, तुम्ही सुद्धा ही वापरून जर बिबट्या समोर आला तर या ठिकाणी तुम्ही सुद्धा या बिबट्याला जागीच ठार करू शकता, जागीच बेशुद्ध कसं करू शकता हेच आता या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला आता समजणार आहे। या ठिकाणी शेतात कामाला जाण्यासाठी अनेक लोक या गावामध्ये घाबरायचे। लोक एखादं काम सोडून निघून घरी यायचे। अंधार पडण्याच्या आत लोक कायम त्या गावामध्ये घरी निघून यायचे। 2 महिन्यापूर्वी एक अशीच घटना घडली होती, ज्यामुळे या महिलेला आता या घटनेतून आयडिया सुचली। गावात कुत्रे होते, पण कुत्रे देखील आता या बिबट्यांनी एक सुद्धा सोडले नव्हते। गेले 6 महिन्यापूर्वी संपूर्ण गावामध्ये दहशत पसरली होती, त्यातच आता 2 ते 3 महिने झालं या ठिकाणी प्रचंड बिबट्यांनी या ठिकाणी दहशत माजवल्या। आता या महिलेसोबत एक अशी घटना घडली, जेव्हा तिचे पती तुकाराम या ठिकाणी तालुक्याला कामाला जायचे, सायकलवरून रात्री परत यायचे। सायकलवरून त्या ठिकाणी परत येत असताना त्यांच्यासोबत एक अशी घटना घडली, ज्यामुळे तिला एक टेक्निक या ठिकाणी सापडल्या। बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता या महिलेसोबत काय घडलं। एकदम त्या ठिकाणी घरामध्ये सकाळी 10च्या सुमारास बिबट्या आल्यानंतर पहिली प्रतिकार या ठिकाणी तिने काय केली तर तुम्हाला या ठिकाणी आता सांगणार आहे, त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। महिलेला अचानक सकाळी 10 वाजता घरामध्ये कोण नसल्यावर बिबट्या आला आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही महिला जी आहे तर ती आता या ठिकाणी स्वयंपाक करत होती। तिची पाठ त्या बिबट्याच्या चेहऱ्याला दिसत होती, कारण तुम्हाला पण माहित आहे बिबट्या हल्ला करतो तर तो कसा करतो, या ठिकाणी पाठीवर हल्ला करतो आणि डायरेक्ट गळ्याला धरतो। गळ्याला धरून पहिल्यांदा या ठिकाणी तो डोळे फोडतो। अशा प्रकारे हा बिबट्या हल्ला करत असतो। महिला अजिबात घाबरली नाही, हिने असं या ठिकाणी टेक्निक या ठिकाणी वापरलं। पहिल्यांदा बिबट्या समोर आल्या महिला या ठिकाणी आता पटकन वळली, त्या या ठिकाणी पळून जाण्याचा प्रयत्न केला नाही। त्या नजरेत नजर घालून बिबट्याला बघितलं। बिबट्याला बघितल्या बिबट्या सुद्धा या ठिकाणी आता घाबरला नाही। समोर एकमेकांच्या नजरेत नजर महिला आणि बिबट्या या ठिकाणी आता बघत होते। मग त्यानंतर पुढे काय झालं, असं काय त्या महिलेने केलं ज्यामुळे आता बिबट्या या ठिकाणी जागीच ठार झाला। काय महिलेने केलं, काय या ठिकाणी केलं तुम्ही नक्की पाहायचं आहे। या ठिकाणी महिलेने काय केलं, बिबट्या समोर दिसत होता आणि बिबट्याचे डोळे सुद्धा रागाने तर झाले होते। कदाचित या बिबट्याला भूक लागली असावी असा अंदाज या ठिकाणी व्यक्त केला जातोय। महिलेने काय केलं, स्वतःच्या हातातील बघा पहिला प्रतिकार केला। स्वतःच्या हातातील स्वयंपाक बनवत असताना तिच्याजवळ चटणी होती, लगेच त्या ठिकाणी तिने काय केली, चटणी जी होती डायरेक्ट बिबट्याच्या डोळ्यावर या ठिकाणी आपटली, ज्यामुळे बिबट्याला अजिबात दिसेनासं झालं। त्यामुळे बिबट्याला अजिबात कळायचंच बंद झालं। बिबट्या गोल गोल चक्रा मारू लागला। बिबट्याच्या डायरेक्ट चटणी डोळ्यात गेली आणि या ठिकाणी तोंड फाकलेल्या तोंडात सुद्धा गेली। बिबट्याला या ठिकाणी कळायचं बंद झालं। त्यावरतीच आता या ठिकाणी महिलेने काय केलं, या महिलेने आता समोरील जो दगड होता, खलबत जो असतो काहीतरी वाटायचा दगड असतो, तर तो काय केला डायरेक्ट डोक्यामध्ये घातला। डोक्यामध्ये घातल्यानंतर जागीच बिबट्या बेशुद्ध झाला। त्यानंतर या महिलेने आरडाओरड केली, तेवढ्यात वन विभागाला फोन लावला। वन विभागाला फोन लावून त्यांनी तात्काळ त्यांची टीम या ठिकाणी आता बोलावून घेतली आणि यामुळेच या महिलेला आता पुरस्कार दिलाय। महिलेने काय केलं, या ठिकाणी चटणी जी होती तर त्या बिबट्याच्या डोळ्यावर सांडली। त्यामुळे प्रत्येक नागरिकांनी आता जर तुमच्या आसपास गावामध्ये बिबट्या असतील तर या ठिकाणी तुम्ही चटणीची पूड आता काय करायचं आहे, सोबत घेऊन राहायचं आहे। तसेच या ठिकाणी एक दगड सुद्धा या ठिकाणी कायम सोबत ठेवायचा आहे। शक्यतो तुम्ही चटणी जर सोबत या ठिकाणी ठेवली तर नक्कीच तुम्ही या ठिकाणी वाचू शकता, कारण चटणी जर त्या बिबट्याच्या एकदम तुम्ही समोर आल्यानंतर डोळ्यात सांडली
तर या ठिकाणी बिबट्याचे डोळेच या ठिकाणी जळजळू लागतात, डोळे मिटतात। त्यामुळे तुम्हाला वाचण्याचा सर्वात उत्तम या ठिकाणी मार्ग आहे। त्यामुळे बिबट्या जर तुमच्या अंगावर एकदम आला तर लक्षात ठेवा, चटणीचा तुम्ही वापर करू शकता। तुम्ही नक्की तुमच्या खिशामध्ये तुम्ही ज्या ठिकाणी राहता सोबत चटणी या ठिकाणी तुम्ही घ्यायची आहे। तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आता सबस्क्राइब करा। धन्यवाद।